पेणमध्ये साखर चौथ गणेशोत्सवाचा जल्लोष। शनिवार दिनांक 21 पासून पुन्हा गणरायाची आराधना। यावर्षीची गणेश चतुर्थी दिनांक 7 सप्टेंबर रोजी होती। 1:30, 5, 7 तर कोणी अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन केले। अशा तऱ्हेने हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला। पण नंतर वेध लागले ते साखर चतुर्थीच्या गणेशोत्सवाचे। पेण शहराचा विचार करता शनिवारपासून संकष्टी चतुर्थीनिमित्त साखर चौथ गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होत आहे। 180 सार्वजनिक मंडळे हा उत्सव साजरा करत आहेत। तसेच पेण तालुक्यातील विविध भागांमध्येही गणेशोत्सवाची धामधूम सुरू होत आहे। गेले 3-4 दशकांपासून साखर चौथ गणेशोत्सव हा पेण, उरण, पनवेल आणि अलिबाग तालुक्यात प्रसिद्ध आहे। आता या उत्सवाची तयारी पूर्ण होऊन आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 20 सप्टेंबर रोजी गणेश मूर्तींचे वाजत गाजत आगमन झाले। पेण शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 315 तर घरगुती 700 गणेश मूर्तींची या दिवशी प्रतिष्ठापना होत आहे। ग्रामीण भागात गावोगावी साखर चौथ उत्सवाची धामधूम सुरू असते। यामध्ये दादर, रावे, जिते, खारपाडा, हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, सोनखार, वरळी, सापोली, तरणखोप, गोविर्ले, खरोशी, दुर्शेत या गावांमध्ये घरगुती गणपतीची संख्या जास्त असते। तर वाशी, वडखळ विभागातील वाशी, वढाव, भाल, कानोबादेव, कणे, मसद, बोरी, वडखळ, गडप, खारपाले, जुई अब्बास, पांडापूर, आमटेम, कासू या ठिकाणी घरगुती गणपतींचे आगमन होते। तर वाशी, वडखळ सार्वजनिक व घरगुती गणरायाची धामधूम होत आहे। पेण ग्रामीण भागात प्रत्येक गावात 2 गणपती तर हमरापूर विभागातील रावे, दादर, कळवे, जोहे, तांबडशेत या सर्व ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शनिवारी व रविवारी आरती, विधिवत पूजा, नैवेद्य, भजन, कीर्तन, होम, हवन आणि नाच, गाणी असे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होत आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, पेण।